संपूर्ण अयोध्या रामभक्तांनी गजबजून गेली आहे। सर्वच रामभक्त हे रामप्रतिष्ठेच्या सोहळ्यासाठी उत्सुक असलेले पाहायला मिळत आहेत। अयोध्येमध्ये सर्वच ठिकाणी जय श्रीरामचा जयघोष दुमदुमतोय। अयोध्येत महिलांचा देखील उत्साह बघायला मिळतोय। सध्या सुरू असलेल्या राम मंदिराच्या बाबतच्या राजकारणावरून संतापही महिलांनी व्यक्त केलेला आहे। त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधी प्रज्ञा करजवकर यांनी। पाहूयात। सध्या आपण अयोध्येत आहोत आणि अयोध्येमध्ये जय महाराष्ट्राची पूर्ण टीम आहे आणि उत्साहाचं वातावरण पाहावयास मिळतंय। जागोजागी भक्तगण उपस्थित आहेत आणि प्रभू रामाची गाणी वाजतायत, कारण निमित्त आहे प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा आणि ती उद्यावर आहे। सगळेच भक्तगण इथे पोहोचतायत। आपल्या सोबत महिला मंडळ आहे, तर क्या कहेंगे? अभी प्रभु राम आएंगे, प्राण प्रतिष्ठा होने वाली है, क्या आपकी भावना है? हम बहुत उत्साहित हैं, जिससे मतलब यहाँ बहुत पुराने वर्षों से, कितने सालों से हम लोग की प्रतीक्षा थी कि राम मंदिर बने, जाकि अब हम लोगों का सपना पूरा हो चुका है राम मंदिर का। और हम लोग बहुत खुश हैं कि हम लोग यहाँ अयोध्या नगरी में रहते हैं। बस बहुत अच्छा लग रहा है कि हम भी इसके साक्षी बने हैं। वही है कि देखें भगवान को, बहुत अच्छा लग रहा है। यहाँ के अलग ही फील हो रहा है। जल से यहाँ है और हम लोग घूम घूम के सारा देख रहे हैं, बहुत आनंद आ रहा है। और हर लोग आनंद से, कोई नाच रहे हैं, कोई गा रहे हैं, कोई कुछ कर रहे हैं। सबको समझ नहीं आ रहा क्या करें, इतनी खुशी सब में हो रखी है। सध्या आता आपण पाहतोय अयोध्या नगरीमध्ये जय श्री रामचे नारे लावतायत। दुसरं म्हणजे प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा होतीये, त्यासाठी निमंत्रण देण्यात आली। मात्र काही विरोधी पक्ष नेते असतील, कदाचित राहुल गांधी, काँग्रेसने पण रामाचं निमंत्रण झिडकारलं, ते नंतर येणार आहेत। पण या सर्व मुलाखतीमध्ये आपण ज्यांचे आता मुलाखत घेतलेली आहे, महिलांमध्येही तो रोष व्यक्त होताना दिसतोय। कारण प्रभू रामाचा सोहळा आहे आणि त्यात राजकारण आलेलं आहे, विरोधी पक्ष राजकारण करताना दिसतात, अशी त्यांची मतं आहेत। तर कॅमेरामॅन नित्यानंद सोबत मी प्रज्ञा करजवकर, अयोध्या।